त्यांचा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा आणि राष्ट्रहिताचा होता। ज्या पद्धतीने चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय नेतृत्व, राजकीय नेतृत्व निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे असं दिसलं नाही त्यावेळेला। आणि जनरल मनोज नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सगळं प्रकरण लिहिलं। ते देशासमोर मांडण्यास संसदेमध्ये काहीच हरकत नव्हती, पण प्रधानमंत्री मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह यांनी संसद बंद करून पळ काढला। त्याच पद्धतीनं राज्यसभेत महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्त्वाचा असलेला विषय अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात। बघा अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे। आणि हे भारतीय जनता पक्षाचे टिनपाट लोक माझ्यावरती टीका करतायत। मुळात शंका मी घेतलेलीच नाहीये। शंका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी घेतलेली आहे। मी तो विषय पुढे नेला कारण माझ्यासमोर सुद्धा काही माहिती आली। अजित पवारांची जुनी वक्तव्य चालताना माझ्या लक्षात आलं की अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते। त्यांची ती मानसिकता होती। भारतीय जनता पक्षाबरोबरचं आपला संसार फार काळ टिकू चालणार नाही, कारण फुले, शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना हा चालणारा महाराष्ट्र वेगळ्या दिशेने जातोय या भूमिकेवर ते हळूहळू ठाम झाले होते। आणि त्यांनी तसं जाहीरपणे बोलायलाही सुरुवात केली होती। भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत असंही त्यांनी 15 जानेवारीच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं आणि त्याच्यावर ते वारंवार बोलत राहिले। पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका भाजपनं कशा लुटल्या याचे पुरावे त्यांनी समोर आणले। सत्तेत असताना पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षानं कुत्र्याच्या नसबंदीतही कसे पैसे खाल्ले कोट्यावधी हे त्यांनी पुरावे दिले। कुत्र्याच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले हे अजित पवारांनी समोर आणलं आत्ता। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ होता आणि अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे अनेक वर्ष त्यांच्याकडे बरेच काही पुरावे जमा झाले आहेत। याच्यावर भाजपाअंतर्गत चर्चा सुरू झाली होती। ही सगळी कागदपत्र अजित पवारांचे निकटवर्तीय सांगतात। ह्या सगळ्या फाईल्स, हे सगळे डॉक्युमेंट्स, हे पुरावे अजित पवारांच्या ताब्यात होते। अजित पवार हे शक्यतो आपल्या जवळच ठेवत होते। त्या दिवशीही त्यांच्यासोबत ते असावेत काही डॉक्युमेंट्स किंवा फाईल्स, पण अर्ध्या तासामध्ये विमान उडाल्यावर त्यांच्या विमानाला अपघात झाला। याच्यावरती स्पष्टीकरण द्यायचं काम हे DGCAचं आहे। भारतीय जनता पक्ष कशाला स्पष्टीकरण देत आहे? चौकशी समिती नेमावी आणि ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक इंडिपेंडंट चौकशी नेमावी समिती, हेच मी म्हणालो। बाकी काय म्हणाले? छगन भुजबळ यांनीही आता शंका उपस्थित केली। भुजबळ म्हणतात की विमान गिरट्या घालत असताना अचानक पलटी मारताना दिसते, काहीतरी गडबड झाली असं वाटतं। मग मी वेगळं काय सांगतोय? फक्त माझी चूक एवढीच आहे की मी सगळ्यात आधी सांगितलं। आता हळूहळू लोक मानसिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर त्यावर विचार करतायत। अजित पवारने का पहिल्यांदाच विमान प्रवास केला नाही ना। बेसिकली ते अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमानानंच प्रवास करायचे। त्याच्यामुळे ही व्यवस्था करणाऱ्या लोकांना कोणती विमानं, कोणता पायलट हे सगळं माहीत असतं। आता त्यांचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले, छगन भुजबळ उपस्थित करतायत, अजित पवारांच्या कुटुंबातले काही लोक याच्यावर चर्चा करतायत। मला असं वाटलं संसदेमध्ये या विषयावरती हा मुद्दा रेकॉर्डवरती आणला पाहिजे। मी तो आणला आणि मागणी केली की एक निष्पक्ष चौकशी। DGCA वगैरे नाही, DGCA म्हणजे यांच्या हाताखालचे सगळे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत।
न्यायमूर्तीच्या हायकोर्ट न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमावी आणि त्याचा कालमर्यादेत निर्णय आणि अहवाल यावा, एवढीच आमची भूमिका. पण ते कालमर्यादा सांगत नाहीये. म्हणजे ज्यावेळेस आम्ही मंत्र्यांना प्रश्न विचारला की याच्यासाठी काही कालमर्यादा आहे का रिपोर्ट येण्यासाठी, पण त्यांच्याकडनं मात्र त्याच्यावरती कुठलंही उत्तर हे देणारच नाहीये. मंत्र्यांना काहीच माहीत नाहीये. कालमर्यादेमध्ये रिपोर्ट यासाठी आम्हाला पाहिजे की अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख लोकप्रिय नेत्याचा मृत्यू त्या झालेला आहे. महाराष्ट्र अजूनही धक्क्यात आहे. सुनेत्राताई पवारांना उपमुख्यमंत्री केलं म्हणून महाराष्ट्र दुःखातून सावरला असं होत नाही, किंवा अपघात विसरला असं होणार नाही. ते राजकारण वेगळं आहे आणि आम्ही म्हणतोय अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भातल्या आमच्या भूमिका वेगळ्या आहेत. प्रफुल्ल पटेल हे विमान वाहतूक मंत्री राहिलेले आहेत. या संदर्भामध्ये घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात त्यांनी कुठलंही भाष्य अद्यापर्यंत केलेलं नाहीये. याकडे कसं बघतात? प्रधानमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं, गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं, नागरी विमान उड्डाण मंत्री आहेत त्यांनी बोलायला पाहिजे होतं. मी प्रफुल्ल पटेलांना काय प्रश्न विचारणार? प्रफुल्ल पटेल पक्षाचे अध्यक्ष व्हायला त्यांना घाई झालेली असं मी पाहतो आहे. प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कोणीही त्याच्यामध्ये न पडता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी यंत्रणा निर्माण करून कालमर्यादेमध्ये त्याचा निकाल यावा. शरद पवार आणि अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावं. हो, पण तुम्हाला काय वाटतं की काय अडचण येत आहे त्यांच्या? नाही, अडचण ही आहे की मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे. कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. मला तर आता असं म्हणायचं आहे की राहुल गांधींनी काल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा जी चिरफाड केली त्याच्यात जे त्यांनी सत्य मांडलं आहे, जनरल मनोज नरवणे यांची सुद्धा सुरक्षा वाढवायला हवी. मनोज नरवणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं आहे. भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील त्याचा भरोसा नाही. सर, तुम्ही प्रफुल्ल पटेल एका मराठी माणसाकडे हा पक्ष असावा, मात्र जी माहिती मिळते त्याच्यानुसार आता जे अरोरा आहेत हे देखील पक्षामध्ये महत्वाचे डिसिजन घेताना पाहायला मिळत आहे. बघा, हा पक्ष आता अजित पवारांचा राहिलेला नाही. अजित पवारांच्या पक्षाचा चेहरा हा महाराष्ट्राचा आणि मराठमोळा होता. आता गिधाडं त्या पक्षावर तुटून पडणार आहेत आणि त्या पक्षाची लचके तोडणार आहेत. सर, मुंबई महानगरपालिका दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढल्या आहेत, मात्र दोघांनी वेगवेगळे गट स्थापन केले आहे आणि यामागचं नेमकं कारण काय आणि तशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कशा करता पाहिजे तुम्हाला? हे त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आम्ही यापुढे एकत्र राहणारच आहोत ना. दोन स्वतंत्र पक्षाने दोन स्वतंत्र रजिस्ट्रेशन केलं, पण आम्ही आहोत एकत्रच. आम्ही एकत्रच राहणार आहोत, काळजी नसावी. काल राजसाहेबांनी पण ते सांगितलेलं आहे. राऊतसाहेब तुम्ही बोलताना आता असं म्हणाले की अमित शहा, फडणवीस आणि पंतप्रधानांचा अजित पवारांना हे विरोध दिसतोय पक्ष एकत्र करण्यामध्ये. आता पण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्येच भाजपच्या वरिष्ठांकडनं यासाठी ग्रीन सिग्नल दिला गेला. मग आता अडचण काय आहे नेमकी? म्हणून तर मी म्हणतोय ना, ग्रीन सिग्नलला काय विचारत्या भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही? ग्रीन सिग्नल तर उद्धव ठाकरे साहेबांनी दिला होता मुख्यमंत्री व्हायला तेव्हा, अमित शहाने. भाजपवर ते काय विश्वास ठेवतात? तो काय विश्वास ठेवण्याचा लायकीचा पक्ष आहे का? सर, एनडीएची बैठक सुरू आहे आता आणि एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांना हार घालण्याची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे. हो, त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे ना आत्ता अलीकडच्या काळात. काल आपण पाहिलं असेल की संसदेच्या आवारामध्ये अमित शहानी
प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आले आहेत ना, हातात हात घालून असे घट्ट मिठी मारून चाललेले आहेत. म्हणून तर आम्हाला शंका येत आहेत अजित पवारांच्या बाबतीत. ज्या आमच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत त्या ह्यासाठीच आहेत की अजित पवारांचं काही ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून बरं वाईट झालं नाही ना, हे दुर्दैवाने आम्हाला म्हणावं असं वाटतं. एक मुद्दा असा आहे की राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर भाजपने निवडणुका लढवल्या, मात्र आता महानगरपालिकेमध्ये त्यांनाही सोबत घेतलं गेलं. हो, पाहिलं मी. हिरवा असाही विषय करण्यात आला. नाही नाही, काल मी त्यांच्या नेत्यांचं वक्तव्य ऐकत होतो आम्ही आधीची, की नाही 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 काही झाले तरी नवाब मलिक आणि त्यांच्या लोकांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. मग आता कशाला चाटताय? मग आता ही चाटुगिरी नक्की काय चाटताय का तुम्ही? बूट चाटताय की अजून काय चाटताय? हां, त्यांनाच तुम्ही खोट्या प्रकरणात अडकवलं, तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती आरोप केलेत मुसलमान म्हणून, कारण तुम्हाला निवडणुकीत त्याचा फायदा उचलायचा. सावरकरांना आता एकनाथ शिंदे असतील, भाजप असेल, सगळे नवाब मलिक आणि त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांची फक्त चाटुगिरी करतायत. सर, मुंबईमध्ये सावरकरांचं घर आहे आणि त्याला पुरातत्व खात्यानं ऐतिहासिक वारसा देण्यास नकार दिलेला आहे. नाही, त्याच्यावरती मी कसं काय बोलणार? पुरातत्व खात्याचे काय नियम आहेत काय नाही मला पाहावं लागेल. पण सावरकर सदन जे आहे शिवाजी पार्कला आहे. राज ठाकरे जिथे राहतात किंवा जिथे पूर्वी बाळासाहेब ठाकरे राहायचे 77A रानडे रोड शिवाजी पार्क, आणि आता त्या भागात राज ठाकरे पण राहतात, त्याच्या समोरच सावरकर सदन आहे. आम्ही अनेकदा तिथे गेलेलो आहोत. लहानशी वास्तू आहे. सावरकरांच्या विचाराचं सरकार असताना असं घडतंय याच्यामुळे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या समोरच सावरकरांचं स्मारक उभं करण्यासाठी जमीन दिली, सावरकरांचं स्मारक उभं राहू दिलं. हा एक फरक दोन पक्षांमधला आहे. पण सरकार सावरकरांच्या विचाराचं आहे सातत्यानं सांगितलं जातं. नाही नाही, सरकार कोणत्याही विचाराचं नाही. सरकार हे हिंदुत्ववादी नाही, सरकार हे राष्ट्रवादी नाही. सरकार फक्त सत्ता, पैसा, भ्रष्टाचार हा सरकारचा विचार आहे. सावरकर फक्त त्यांना राजकारणासाठी लागतात. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से कल राहुल गांधी को रोका गया और आपको भी राज्यसभा में रोका गया कि जिस तरह से वक्तव्य नहीं देकर के, इसको किस तरह से देखते देखिए, हैं? राहुल गांधी जी ने एक ऐसा मुद्दा सामने लाने की कोशिश की जो राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा है. जब देश पर संकट आता है, कोई नेबरिंग कंट्री देश पर हमला करने की तैयारी में आपके सैन्य और टैंक के साथ भारत की सीमा पर घुसता है, तो उस वक्त जो पॉलिटिकल लीडरशिप है उसने निर्णय लेना चाहिए कि हमको क्या करना है क्या नहीं करना है. जनरल नरवणे बार बार कोशिश कर रहे थे कि हमें आदेश दीजिए, हमारे लिए क्या आदेश है. तो हमारे डिफेंस मिनिस्टर, हमारे प्राइम मिनिस्टर, राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार निर्णय लेने से बच गए और भाग गए. ये उनकी क्षमता है. 56 इंच की जो छाती वाले बोलते हैं ना, ये 56 इंच की छाती है, उनका सीना है. मुझे अब डर लगता है जनरल मनोज नरवणे की सुरक्षा के बारे में. जिस तरह का मुद्दा सामने आया है तो सरकार मनोज नरवणे जी को जरूर किसी न किसी पकड़ में लाएगी, जैसे सोनम वांगचुक को लाया है. सोनम वांगचुक ने क्या कहा था कि भारत की ज़मीन चीन ने अपने कब्जे में ली है, तो उनको देशद्रोही ठहराए. अब जनरल मनोज नरवणे के साथ क्या होगा मैं बोल नहीं सकता हूँ. मनोज नरवणे को सुरक्षा बढ़ानी चाहिए. उससे पहले ऐसे बहुत से हादसे हो गए. सर, सर, अजित पवार के विषय में आपको भी रोका गया. अजित पवार के ये अजित पवार जी का जो मामला है एक्सीडेंट, वो बहुत रहस्यमय तरीके से हुआ एक्सीडेंट है. मैं ये मुद्दा उठाना चाहता हूँ राज्यसभा में, उठाया भी मैं. लोगों के मन में शंका है. बीजेपी और अजित पवार के पार्टी में मनमुटाव चल रहा था. अजित पवार जी फिर घर वापसी करना चाहते थे. उस बारे में उसने खुलकर बात की थी. भारतीय जनता पार्टी के भ्रष्टाचार के बारे में बोल रहे थे. भारतीय जनता पार्टी के भ्रष्टाचार की फाइलें मेरे पास है. ऐसे बोलने के बाद बीजेपी वाले उनको छोड़ेंगे, लेकिन ये हद तक जाएंगे मुझे मालूम नहीं था.
तो लोगों को एक मन में शंका है कि क्या अजित पवार ने बीजेपी का भ्रष्टाचार की फाइलें अपने पास लाकर रखी थी, इसलिए उनका एक्सीडेंट कराया गया। तो एक निष्पक्ष जांच होनी चाहिए हाईकोर्ट के जज के माध्यम से, और रिपोर्ट जो आना है उनको एक काल मर्यादा होनी चाहिए। मेरी मांग कल थी और मैंने राज्यसभा में कोशिश की मेरी बात रखने की। पार्थ पवारांचं नाव आलं नाहीये. पुणे गैरव्यवहार जमीन प्रकरणात चार्जशीटची फाईल झाली आहे. त्यात शीतल तेजवानीवरती आरोप जे दाखल झाले, पण पार्थ पवारांचं जे इतकं मोठं इन्व्हॉल्वमेंट सांगितलं जात होतं त्याचं नाव नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे, हे राज्य कायद्याचं आहे का, न्यायाचं आहे का? हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस जेव्हा येतील महाराष्ट्र सदनला तेव्हा जरूर विचारा. कायदा जर सगळ्यांसाठी समान असेल तर मग त्यातून मंत्र्यांची मुलं, राजकीय नेत्यांची मुलं कसे काय वाचू शकतात? विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुलं तुरुंगात जातात आणि बाकी सगळी मुलं ती सुटतात. 3,000 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये जर मंत्र्यांच्या मुलाला मिळत असेल आणि त्याला वाचवलं जात असेल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस हे स्वतः आहेत. आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं, भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देणं हे फडणवीस सरकारचं उद्दिष्ट आहे. चला, थँक्यू. यांची ही घोषणा आहे. त्यामुळे